afternoon, friends. In the previous lecture, we started geometrical construction, chapter number 4. Okay, in this lecture, we are going to start practice set 4.1. Okay, so या practice set मध्ये तुम्हाला काही questions आहेत, triangle draw करायचे आहेत. So the first question is triangle ABC, similar triangle LMN. Means you have given two different triangles, ABC and LMN, but both the triangles are similar with each other. दोघे एकमेकांशी सिमिलर आहेत, समरूप आहेत. सो यू हॅव गिवन AB 5.5 centimeter means side of AB, then side of BC, side of triangle ABC, sorry, AB is 5.5, then side BC, which is side of triangle ABC, that is 6 centimeter, and AC means CA, which is 4.5, and you have given the ratio of BC is to MN is equals to 5 is to 4. आता तुम्हाला याच्यात काय काय दिलंय हे आपण या ठिकाणी लिहिलं. आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे ट्रायंगल LMN. ओके, आता जर तुम्हाला ट्रायंगल ABC काढायला सांगितलं तर यस, सगळ्या साइड्स आहेत, तुम्ही काढू शकता, काही अडचण नाही. ओके, बट व्हॉट इज अबाउट LMN? LMN आपल्याला लगेच काढता येईल का? नो, बिकॉज वी डोंट हॅव द साइड्स ऑफ ट्रायंगल LMN. LMNच्या साइड्स आपल्याकडे आहेत का? नाही. सो वी हॅव टू फाइंड द साइड्स at first of triangle LMN, then we will draw, right? Okay, so triangle ABC similar triangle LMN आहे. Okay, triangle ABC similar triangle LMN. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांचा रेशिओ कसा असतो? सारखा असतो. इट मीन्स दॅट व्हॉट इज द फर्स्ट साइड? AB चा कोणाशी असणार रेशिओ? LM शी असणारा रेशिओ कोणाशी इक्वल असणार? BC upon MN बरोबर is equals to AC or CA, you can say LN, right? Okay, so those are the corresponding sides of similar triangle, right? Okay, या झाल्या corresponding sides कोणाच्या? सिमिलर ट्रायंगलच्या. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सो आता आपल्याला याच्यात पहा, या AB, BC आणि AC हे तिन्ही दिलेलं आहे आणि याच्यात LM, MN and LN हे काहीही दिलेलं नाही. बट यू हॅव गिवन द रेशिओ BC is to MN. BC चा MN बरोबरचा रेशिओ 5 is to 4 आहे, तो आपल्याकडे आहे. ओके, सो आता पहा आपल्याला काढता येईल. बट म्हणजे याचा अर्थ पहा, बट म्हटल्यास आपल्याला लिहिता येईल, पहा कसं. बट BC अपॉन MN इज इक्वल्स टू 5 अपॉन 4. म्हणजे BC चा MN बरोबरचा रेशिओ किती आहे? 5 अपॉन 4. It means that you can write like this: AB upon LM is equals to BC upon MN is equals to AC upon LN is equals to 5 upon 4. म्हणजे या सगळ्यांचाच रेशिओ, कारण BC हा त्यांच्यापैकी एक आहे, म्हणजे BC चा जो रेशिओ आहे तोच AC अपॉन LN चा आहे. BC मीन्स BC अपॉन MN. BC अपॉन MN चा जो रेशिओ आहे तो याचा असला पाहिजे, तोच याचा असला पाहिजे. मग BC अपॉन MN चा आपल्याकडे आहे 5 अपॉन 4. So it means that AB upon LM, BC upon MN and AC upon LM, all the ratios are 5 is to 4. 5 upon 4 सगळ्यांचा रेशिओ आहे. नाव आता आपल्याकडे काय आहे काय नाही हे आपण पाहूया. ठीक आहे, सो ॲट फर्स्ट AB अपॉन LM. आता आपल्याला बघा याच्यात जो आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा घेऊयात AB अपॉन LM इज इक्वल्स टू, AB अपॉन LM इज इक्वल्स टू किती असलं पाहिजे? 5 अपॉन 4. क्लिअर? म्हणजेच मी पुढे कंटिन्यू करतोय त्याला. म्हणजेच AB किती आहे पहा, AB इज गिवन आय थिंक 5.5. ओके, सो इट इज 5.5. LM इज नॉट देअर, इज इक्वल्स टू, पहा इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे? वाटल्यास आपण हे काय करूयात, असं खाली लिहूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, सो AB अपॉन LM. आता पहा मी रेशिओज कसे लिहिलेले आहेत ते लक्षात घ्या. क्लिअर? सो AB इज गिवन, AB किती दिलेलं आहे पहा, 5.5. So you have to write here 5.5 upon LM is equals to 5 upon 4, right? Okay. आता या ठिकाणी पहा आपल्याला काय झालंय, तर आपण आता जर क्रॉस मल्टिप्लाय केलं कोणाचं 5.5 आणि 4चं आणि LM आणि 5चं, सो काय असेल पाहते, रायटिंग हिअर. सो कसं येईल पाहते, LM आणि 5चं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे LM इंटू 5 इज इक्वल्स टू, या ठिकाणी या दोघांच होईल. मीन्स काय, आता इथं मल्टिप्लाय करताना कसं करा, 55 4जाच करा. 55 4जा जर काढला तर तुम्हाला उत्तर भेटेल. पॉईंट देऊन टाका फक्त, म्हणजे काय होईल पहा, किंवा डायरेक्ट जर वाटत असेल तुम्हाला तर आधी मल्टिप्लाय करून घेऊया. 5 4जा 20 कॅरी 2, 5 4जा 20 प्लस 2 22.
ओके, काय आलं पहा 22, बट यू कॅन सी हिअर, पण या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की या ठिकाणी एक पॉईंट आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं 22. इज इट राईट? ओके, नाव 5 म्हणजेच काय, आता LM इज इक्वल्स टू, हा जो 5 आहे तो पुढे जाईल, 22 डिवाइड बाय 5 जर केलं तर 5 1 जा 5, 5 4 जा 20, राईट, 5 4 जा 20, 2 इज रिमेन, 2 ला डिवाइड होत नाही म्हणून 2 च्या नंतर आपण 2 च्या इथं पॉईंट दिला आणि 2 च्या नंतर 0 घेतला. ओके, देन 5 किती आलं तर आपलं 2 राहिलं होतं, म्हणजेच 20 झाला, 5 4 जा 20, मीन्स LM जो आहे तुमचा तो किती भेटतोय तुम्हाला पहा, LM इज इक्वल्स टू 4.4 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला एक साइड भेटली. ओके, कुठल्या ट्रायंगलची, ट्रायंगल LMN ची एक साइड आपल्याकडे आहे आता. ठीक आहे ना, आता आपण AB अपॉन LM घेतला, आता BC अपॉन MN घेऊयात. ओके, सो BC अपॉन MN इज इक्वल्स टू ऑल्सो 5 अपॉन 4, राईट. ओके, सो व्हॉट इज BC, BC काय आहे पहा 6 आहे, so 6 upon mn we don't have is equals to 5 upon 4 as it is. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कसं होईल पहा, mn इंटू 5 mn असं लिहिलं तरी चालेल, इंटू लिहिलं काय किंवा डायरेक्टली 5 mn लिहिलं काय तरी चालेल, इज इक्वल्स टू 6 4 जा 24, राईट. ओके, नाव mn इज इक्वल्स टू 24 डिवाइड बाय 5, या ठिकाणी तुम्हाला mn भेटून जाईल, काय असेल पहा mn. ओके, व्हॉट विल बी mn, 5 1 जा 5, 5 4 जा 20, 4 इज रिमेन, 4 ला पहा आपण डिवाइड नाही करू शकत, मग 4 च्या पुढे 0 घेतला, दॅट इज 40, 5 8 जा 40 मीन्स 4.8 सेंटीमीटर, राईट. ओके, दिस इज सेकंड साइड ऑफ ट्रायंगल MN. ओके, आता थर्ड जो रेशिओ आहे तो कोणाचा रेशिओ राहिला पहा आपला, आता हा राहिला कोणता, AC अपॉन LN. सो AC अपॉन LN इज इक्वल्स टू ऑल्सो 5 अपॉन 4, सगळ्यांचा रेशिओ तोच आहे. ओके, सो व्हॉट इज AC, AC इज 4.5, राईट. ओके, सो इट इज 4.5 डिवाइड बाय LN इज इक्वल्स टू 5 अपॉन 4, राईट. नाउ वी हैव टू अगेन multiply, cross multiplication. So can I say 5 ln is equals to 4.5 into, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल या स्टेपला डायरेक्ट, आपण आतापर्यंत तेच केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी सुद्धा बघा कसं मल्टिप्लाय कराल तुम्ही, 45 2 जा करा 90 होतो, पुन्हा 2 जा करा म्हणजे 180 येतो, म्हणजे 18 उत्तर येईल. किंवा नकोच वाटत असेल तर 4 5 जा 20, ओके, कॅरी 2, 4 4 जा 16 प्लस 2 18, आणि या ठिकाणी पॉईंट असल्यामुळे इथे 18.0. So can I say ln is equals to 18 divided by 5. So ln will be, या ठिकाणी ln चं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. So 5 1 जा 5, 5 3 जा 15. How much is remain? 3 is remain, right? So now 3 is not divisible. So 0 द्या, 30 होऊन जाईल, आणि 5 6 जा 30 means 36 centimeter. No, 3.6 centimeter. Okay, point is here. ओके, नाव आता आपल्याकडे बघा काय काय आहे, ट्रायंगल एबीसीच्या तिन्ही साइड्स आहे, आपण ट्रायंगल एबीसी तर काढू शकतो. सेकंड जो आहे आपला दुसरा ट्रायंगल दिलेला आपल्याला LMN, तो सुद्धा आपल्याला ड्रॉ करता येऊ शकतो, राईट. नाव वी नो ऑल द लेंथ्स ऑफ ऑल द टू ट्रायंगल्स, राईट. ओके, सो नाव वी हॅव टू ड्रॉ ओनली. सो टू ड्रॉ द ट्रायंगल्स वी हॅव टू यूज रुलर अँड द कंपास, राईट. सो नाव व्हॉट इज अबाउट ABC, ट्रायंगल ABC आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर एबीसीच्या तिन्ही साइड्स आपल्याकडे ऑलरेडी होत्या. आपण ट्रायंगल एबीसीच्या वेळेस ड्रॉ करू तर त्यावेळेस एक अंदाजे अशी फिगर येईल, आपण रफ फिगर मध्ये या ठिकाणी A घेऊ, इथं B घेऊ, इथं C घेऊया, ठीक आहे. सो BC 6 आहे, त्यांना AB तुम्हाला 5.5 घ्यायचं आहे, 5.5, अँड व्हॉट इज CA, दॅट इज 4.5. आता आपल्याला ड्रॉ करायचं. सो ऍट फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द बेस, दॅट इज BC. BC इज 6 सेंटीमीटर. आता आपल्याला तो 6 सेंटीमीटर काढून घ्यायचा, ठीक आहे. सो नाव 6 सेंटीमीटर काढतोय आपण, तर त्याच्यासाठी आपण घेतोय पहा 6 सेंटीमीटर बेस. ओके, सो नाव हियर आय कॅन ड्रॉ, यस. सो दिस इज द बेस ऑफ ट्रायंगल ABC. लगेच त्याला नाव देऊन टाका BC, लगेच त्याची जी लेंथ आहे ती लिहून टाका 6 सेंटीमीटर, राईट. सो दिस इज 6 सेंटीमीटर. नाव सो 5.5 इज हियर. आता आपल्याला काय घ्यायचंय 5.5. इट मीन्स आता 5.5 घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, कंपास मध्ये 5.5 डिस्टन्स घ्यावा लागेल आपल्याला, ठीक आहे. सो आय एम टेकिंग 5.5 इन माय कंपास.
Okay, so this is 5.5 distance. So I will make an arc here. या ठिकाणी असं मी एक आर्क बनवेल. ओके, क्लिअर. आता हा झाला. आता याच्यावरती कुठंतरी तुमचा ए हा पॉइंट आहे, पण इथे 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 का इथे हे इकडचे डिस्टन्सवर कळून जाईल. ठीक आहे. सो व्हॉट इज एसी देन? एसी आहे 4.5. सो 4.5 जो आहे तो आपल्याला काढून घ्यावा लागेल आधी. ओके, सो दिस इज 4.5. सो आय विल पुट ऑन सी. या ठिकाणी ठेवता येईल आणि या ठिकाणी एक आर्क येईल. ओके, नाव दिस पॉइंट इज कॉल्ड ए. याला आपल्याला काय म्हणायचंय? ए म्हणायचंय. अँड विथ द हेल्प ऑफ रुलर आय कॅन ड्रॉ. ओके, सो दिस इज AB and now this is AC. Am I right? Okay, so now you have to put the lengths also here. 5.5 centimeter and this is 4.5 centimeter. हा झाला पहिला ट्रायंगल, ट्रायंगल ABC. आता आणखीन एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आपल्याला LMN. ओके, LMN चं पण आपण काय करूयात? रफ फिगर काढून घेऊयात. रफ फिगर फॉर LMN. ओके, तुम्हाला हे थोडंसं मोठं काढून घेणार आहात तुम्ही. LMN. सो व्हॉट इज द बेस ऑफ LMN? LMN चा बेस आहे MN. सो MN किती आहे पहा आपल्याकडे? 4.8. सो दिस इज 4.8. देन हा LM मीन्स आपला हा जो आहे LM तो किती आहे? 4.4. सो दिस इज 4.4. ओके, नाव नेक्स्ट जो आहे तो काय आहे पहा तुमचा? LN. LN किती आहे? 3.6. 3.6. क्लिअर. सो दोज आर द थिंग्स विच आर गिव्हन. आता पुन्हा एकदा आपल्याला तेच यूज करायचंय. कंपास आणि रुलरच्या साह्याने आपण काढणार आहोत. सो BC जसं बेस आधी काढला तसं याचा MN हा बेस आहे. सो आय एम टेकिंग 4.8. आपल्याला काय घ्यायचं आता? 4.8 घ्यायचं आहे. ठीक आहे. सो 4.8 मी आता घेतो याच्यावर. ओके, सो 4.8 विल बी हिअर. ओके, सो दिस इज 4.8. लगेच त्याला नाव देऊन घ्यायचे. नाव काय आहे पहा त्याचं? MN. सो M हिअर, N हिअर and it is 4.8. clear? Centimeter. Now we have to find another point here from M and from N. So L शोधायचं आपल्याला. मग किती डिस्टन्स घ्यायचं आपल्याला? पुन्हा 4.4 डिस्टन्स घ्यायचा. 4.4. ओके, सो 4.4 आय विल फाइंड. ओके, कंपास वरती आपल्या कंपास मध्ये घ्यायचा आहे तो डिस्टन्स. ओके, सो हिअर आय एम टेकिंग, येस, दिस इज 4.4. ओके, सो पुन्हा M वरती कंपासचं टोक ठेवायचं या ठिकाणी आणि या ठिकाणी 4.4 कुठंतरी येणार आहे आपला. आता पहा, लक्षात घ्यायचंय आपल्याला की हा थोडासा वाढला तरी चालेल, काही फरक पडणार नाही. ओके, आता याच्यावरती कुठंतरी येला आहे, पण नेमका कुठं आहे ते काढण्यासाठी 3.6 घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सो 3.6. ओके, so this is 3.6 distance. Okay, so now I am taking here. Okay, so now the point is L. Okay, so आता पुन्हा काय करायचं आपल्याला? स्केलच्या साहाय्याने पुन्हा त्या जोडून घ्यायचा M आणि तो जो पॉइंट आहे आपण आता काढलेला L. Okay, now you can see here. Yes. Okay, so this is 4.4 centimeter and this is 3.6 centimeter. ओके, सो ऍक्च्युली हे क्वेश्चन्स खूप मजेशीर आहेत, खूप सोपे आहेत. फक्त समजून घ्यायचं आहे की ड्रॉ करताना कुठल्या सिच्युएशन किंवा कुठले रूल्स आपल्याला फॉलो करायचे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. आता हे या प्रकारचे क्वेश्चन्स बघा, हे कसे ओळखायचे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, नाव यू कॅन सी PQR इज हिअर अँड हिअर LTR. म्हणजे हा जो R आहे तो दोघांकडे आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक अँगल जो आहे तो कसा आहे? कॉमन आहे. LTR मध्ये आणि PQR मध्ये. सो R इज कॉमन मीन्स R हा त्यांच्यातला एक कॉमन पॉइंट आहे. ओके, सो आता पहा, आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 3:4. आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला, 3:4 दिलाय म्हणजे PQ रिलेटेड आहे 3 रिलेटेड आहे PQच्या आणि 4 रिलेटेड आहे LTच्या. म्हणजे याचा अर्थ PQR हा ट्रायंगल नक्की कसा आहे? छोटा आहे, लहान आहे. आणि LTR हा कसा आहे? मोठा आहे. पहा, मग आपण एक इमॅजिन करून एक फिगर काढूयात. अशा पद्धतीची फिगर असेल का पहा त्यांची. ओके, सपोज आता R कॉमन आहे म्हणजे तो इथे घेऊयात आपण, किंवा इथे घेतला तरी चालेल. आपण इथे घेऊयात उजव्या बाजूला, इथं R घेतला. ठीक आहे, नाव काय आहे पहा ट्रायंगलचं? PQR. तर मी काय करतो, या ठिकाणी P घेतो, इथं Q घेतो, इथं R घेतला. PQR हा ट्रायंगल घेतला. R कॉमन आहे.
तसंच आता पहा LTR, आता कोणता ट्रायंगल याच्यातला मोठा आहे? LTR मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ R कॉमन असेल पण जो दुसरा ट्रायंगल आहे तो याच्यापेक्षा इकडच्या बाजूला मोठा असेल. म्हणजे थोडक्यात काय तर बघा, हा असा जाईल, हा असा, आणि समजा आपण या ठिकाणी असं जर जॉईन केला, ओके, अशा पद्धतीने ट्रायंगल येईल. कोणता? LTR. म्हणजे आता हा R तर आहे ऑलरेडी, इथं काय येणार? L, इथं T येणार. म्हणजे आपला जो ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगल बघा एकाच याच्यात बसलेत, म्हणजे काय तर आपल्याला हा काढायचा, याच्या बाहेर आपण दुसरा घेणार आहे. किंवा आपल्याला साधी गोष्ट आहे, आपल्याकडे LTRच्या लेंथ आपल्याकडे दिलेल्या नाहीत, म्हणजे आपल्याला PQRच्या दिल्यात तर PQR आधी ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, आणि PQR काढला का त्याच लाईन्स फक्त पुढे वाढवायच्या आणि रेशिओनुसार आपल्याला ते काढायचं. पण ते कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. ओके, सो लगेच पाहूयात. ओके, सो आपल्याकडे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला दोन ऑप्शन आहेत. आता आपण जो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला प्रत्येक साईड काढून, तसं सॉल्व्ह करू शकता, किंवा आपल्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, जो ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे तर त्या ट्रायंगल आधी ड्रॉ करून घ्यायचा. तो जो ट्रायंगल आहे त्या साईड्सनुसार तो ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला आता PQR सगळ्या बाजू दिलेल्या आहेत, आपण या फिगरला फॉलो करून इथं काढणार आहोत. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण काय काढणार? RQ काढणार, बेस ऑफ ट्रायंगल PQR. सो किती आहे? 5.4. दिस इज 5.4. आता हा 5.4 ऍज अ बेस आपण सुरुवातीला काढूयात. ओके, सो 5.4 या ठिकाणी काढतोय आपण. सो 5.4, ओके, दिस इज 5.4. ओके, सो हा झाला तुमचा 5.4, ज्याचं लेंथ आहे, सॉरी नाव आहे R अँड हिअर Q. ओके, या ठिकाणी थांबली ती फिगर 5.4 सेंटीमीटर. राईट, नाव हा झाला फर्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला हा काढून घेता येईल. व्हॉट इज RP? RP आपल्याला काढावं लागेल विथ द हेल्प ऑफ कंपास. कंपासच्या सहाय्याने काढावं लागेल. त्याची लेंथ किती आहे पहा? 4.8. राईट, दिस इज 4.8. सो वी हॅव टू ड्रॉ 4.8 हिअर. ओके, सो नाव आय हॅव टेकन 4.8 इन दिस कंपास. सो R या ठिकाणी आलाय, या ठिकाणी काढून घेतला मी एक शार्प आर्क काढून घेतला. ठीक आहे, आता हा 4.2 घ्यायचा आपल्याला. 4.2. ओके, सो आय हॅव टू टेक 4.2. ओके, सो हिअर या ठिकाणी सापडला तुमचा सेकंड. म्हणजे या ठिकाणचा जो पॉइंट आहे हा, त्याला आपण नाव काय देणार आता? P. ओके, सो नाव वी हॅव टू जॉईन. ओके, सो काय केलं पाहिजे पहा, हा PR जोडून घेऊया सुरुवातीला आपण. दिस इज PR, दिस इज PQ. हा काय करूयात आपण लगेच जॉईन करून घेऊयात PQ. क्लिअर. आता पहा आपल्याला जेवढं आपल्याकडे आहे, म्हणजे याची लेंथ माहिती, याची लेंथ ते लिहून घ्यायचं आपल्याला 4.8 सेंटीमीटर अँड दिस इज 4.2 सेंटीमीटर. ओके, आता इथून पुढे खरी मजा, आपल्याला एक फिगर काढता आली. ठीक आहे, इन द प्रिव्हियस लेक्चर वी लर्न, आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो पहा, की डिवाइड द सेगमेंट इनटू इक्वल पार्ट्स और इन द सेम रेशिओ. आता यांचा रेशिओ आहे 3:4. आता 3:4 आपण PQ जो आहे तो 3 ला आहे, आणि LT जो आहे, LT म्हणजे काय, दुसरा जो ट्रायंगल आहे LTR, तो याच्या बाहेरच्या बाजूने येणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा आहे 4. तर त्यामुळे आपल्याला आपला म्हणजे खाली याच्या बाजूला एक काय करावं लागेल, या बाजूनं एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. असा रे, सॉरी लाईन म्हणता येणार नाही. ओके, दिस इज रे. आता या रेला आपल्याला काय करायचंय, तर या रेचे करायचे 4 पार्ट. आता 4 का करायचे पहा, 3:4 आहे. दिस इज 3:4. म्हणजे हे 3 पार्ट आहेत. हा जो PQ आहे, PQ म्हणजे हा आपण कन्सिडर करूयात. तर याचे किती पार्ट झाले? 3 पार्ट्स ऑलरेडी झालेले आहेत. याचे 3 पार्ट्स आपले झाले, आणि LT साठी 4 पाहिजेत, म्हणजे अजून एक पार्ट आपल्याला इथे येणार आहे LT साठी, म्हणजे एक एक्स्ट्रा. म्हणजे याचे 3 पार्ट आपल्याला करायचे. म्हणून या लाईनचे 3 पार्ट्स आपण करू. म्हणजे हे जे RQ आहे ते 3 साठी, आणि चौथा पार्ट कोणाचा असणार आहे? बाहेरचा जो दुसरा ट्रायंगल असणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार? सो वी विल टेक एनी डिस्टन्स. आपण 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर काय आहे तो डिस्टन्स याच्यात घेणार आहोत. ओके, सो आय एम टेकिंग हिअर द फर्स्ट, ओके, देन सेकंड, देन थर्ड, राईट, अँड देन दिस वन विल बी द लास्ट. ओके, सो याला नावं काय द्यायची हे आय थिंक आपल्याला माहिती आहे. सो इट विल बी R1, R2, R3 आणि R4. आता आपण लक्षात घ्या की आपला ट्रायंगल आहे PQR, आणि PQ शी रिलेटेड आहे 3, म्हणून हा Q या 3 बरोबर जोडायचा, 4 बरोबर जोडायचा नाही. सो वी विल जॉईन दिस R3 विथ Q. ओके, सो आता पहा, ही फिगर आणि ही फिगर दोन्ही एकमेकींना
सिमिलर फिगर झाल्या, सारख्या फिगर तुम्हाला दिसत आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात ही त्यांची प्रतिकृती असल्यासारख्या दिसत आहेत. ठीक आहे, पण हे असं नाही की प्रत्येक वेळेस सेमच येतील. कदाचित मी जर हे इकडे घेतलं असतं तर तुम्हाला वेगळं दिसलं असतं. ठीक आहे, म्हणजे असं म्हणता येणार नाही की ह्या सेमच आहेत, फक्त तुम्हाला आता दिसायला बरोबर दिसतात, थोड्याशा सेम दिसतात, पण प्रत्येक वेळेस दिसतील असं नाही. तर तुम्ही म्हणाल ते सर पहिल्यांदा काढलं तेव्हा सेम दिसते, आता आम्ही इकडे घेतलं तर ही खूप छोटी दिसते, ही मोठी दिसते. काहीही त्यांचा संबंध नाही. आता आपल्याला करायचं काय ते लक्षात घ्या. आता हा जो एक अँगल क्रिएट झाला की नाही, इथं सेम असाच अँगल या पॉइंट मधून काढायचा तुम्हाला, सेम असाच अँगल याच्यासारखा. ठीक आहे, सो कसा काढता तुम्ही, या ठिकाणी R3 वरती पॉइंट ठेवतो आपण. ठीक आहे, या ठिकाणी काहीतरी कुठलाही डिस्टन्स आपण मध्ये घेतो आणि इकडे असं एक आर्क काढतो. तसाच R4 वर ठेवा आणि इथून आता याच्यात कन्फ्युजन असं होऊ देऊ नका तो R3 मध्ये गेला पाहिजे वगैरे, काही नाही. ह्या लाईन वरती कुठेही जाईल तो. ठीक आहे, ओके. आता आपल्याला काय करायचं, ह्या जो पहिला अँगल आहे ना, याच्या मधला जो आर्क आहे तो मोजायचा किती आहे तो. ओके, सो नाव आय एम मेजरिंग दिस. ओके, सो दिस इज हिअर. ओके, आता या ठिकाणी कंपासचं टोक ठेवा आणि फक्त याला एक इंटरसेक्टिंग आर्क काढून घ्या. आता तो आर्क आणि आता आपण जो काढला होता तो आर्क काय करायचा आहे, जोडायचा आहे, म्हणजे R4 आणि हा. ओके, सो अशा पद्धतीने याला जॉईन करून घ्या. ओके, आता तुम्हाला वाटेल की कुठं आहे फिगर, तर याला सुद्धा आपल्याला याला काय करायचं आता, वाढवायचंय. सो कसं वाढवाल पहा, सेम याच्यावरच ठेवायचं आपल्याला, पुढे वाढवून घ्यायचं आहे, काही अवघड नाही. ओके, सो या ठिकाणी आता या ठिकाणी आपला एक पॉइंट सापडणार आहे आपल्या ट्रायंगलचा, जो आहे T. तो T या ठिकाणी घ्यायचा आपल्याला. ओके, या ठिकाणी आला T. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जसा हा जसा वाढवला तसा हा पण वाढून घ्यावा लागेल, कारण त्याच्यावरती तुमचा एक पॉइंट सापडणार आहे L नावाचा. ओके, सो याला मी अशा पद्धतीने घेतोय. आता मग T कसा सॉरी तुम्हाला L कसा शोधता येईल, तर हा जेवढा अँगल आहे तेवढा इथे एक अँगल ड्रॉ करायचा. म्हणजे कसं काढाय पहा, सो Q वरती कंपासचं टोक ठेवायचं आपल्याला. क्लिअर, हा डिस्टन्स तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकता इथपर्यंत. कंपासचं टोक पुन्हा T वरती ठेवा, हा डिस्टन्स. आता हे योगायोगानं सेम आलंय, प्रत्येक वेळेस येईल असं नाही. ओके, सो या ठिकाणी ठेवलं, कंपास इथं ठेवलं. नाव यू कॅन सी हिअर. ओके, या ठिकाणी आला त्याचा आर्क. नाव अगेन यू हॅव टू ड्रॉ द लाईन विच विल इंटरसेक्ट द अपर रे. त्या वरच्या रेला ती काय करेल, इंटरसेक्ट करेल, अशी एक लाईन तुम्हाला इथं ड्रॉ करायची. ओके, सो या T मधून आणि वरती याला इंटरसेक्ट झाली पाहिजे. सांगा त्या लाईनचं, त्या पॉइंटला नाव काय असलं पाहिजे, L विल बी दॅट पॉइंट. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आता हे जे आहे खाली हे फक्त कशासाठी, रेशिओ लक्षात यावा म्हणून घेतलेला आहे. आता पहा 1 2 3 आणि हा पूर्ण जर घेतला 1 2 3 4, सो 3:4, म्हणजे याचं 3 आलं आणि याचं काय आलं, ह्या पूर्णचं 4 आलं. सो अशा पद्धतीने आपल्याला ते फिगर्स काय करायचे, ड्रॉ करायचे. ओके, सो या ठिकाणी आलं, लक्षात आलं कुठलं नाव आहे, L आहे आणि इथं T आहे. कधी कधी आपल्याला बाहेरची फिगर दिलेली असते, आपल्याला आतली फिगर ड्रॉ करायची असते. ठीक आहे, तर त्यावेळेस फक्त काय रेशिओ हा काय असणार, फक्त रेशिओ मध्ये थोडासा बदल असणार आहे. क्लिअर, सो तो आपल्याला फक्त समजून घ्यायचा. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तसंच आहे. ठीक आहे, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at the next question. Question number 3. You have given triangle RST similar triangle XYZ. Nothing is common. यांच्यात काही कॉमन नाही, म्हणजे पुन्हा या दोन वेगवेगळ्या फिगर्स आल्या. ठीक आहे, सो RS is equals to 4.5, angle S is equals to 4P and ST is equals to 5.7 and you have given the ratio of RS is to XY. ओके, RS is to XY किती दिलेला आहे पहा, 3:5. म्हणजे हा XYZ हा 100% मोठा ट्रायंगल आहे आणि RS लहान आहे 3 आहे, म्हणून तो सुद्धा नक्की छोटा ट्रायंगल आहे. हे लक्षात घ्यायचं ऑब्झर्वेशन वरून. ठीक आहे, सो नाव ट्रायंगल RST similar triangle XYZ. Okay, therefore can I write RS is to, this is RS अपॉन काय असायला पाहिजे, XY is equals to. आता पहा या ठिकाणी अँगल लिहायची गरज नाही, मधली साईड लिहायचीच गरज नाही, डायरेक्टली आपण ST लिहिला. आपल्याला जो पाहिजे ना, आता तुम्हाला काय दिलं पाहिजे, ST दिलेला आहे, तर ST आपण लिहूयात, किंवा तिन्ही साईड लिहिल्या तरी काही अडचण नाही. ST इज टू काय यायला पाहिजे सांगा, ST ला YZ अँड द लास्ट वन विल बी RT. RT ला काय यायला पाहिजे सांगा, RT ला असायला पाहिजे XZ, राईट, XZ. याला काय म्हणणार तुम्ही, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्लिअर, ओके. आता हे झालं करस्पॉन्डिंग साइड. मग करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कसे असतात, सारखे असतात, पण याच्यात आपल्याला RS is to XY दिलेला आहे, आपण तो आधी काढून घेऊयात. ओके, बट
RS अपॉन XY इज इक्वल्स टू 3/5. याचा रेशो किती आहे? 3:5 आहे. ओके, इट मीन्स दॅट RS अपॉन XY इज इक्वल्स टू ST अपॉन YZ इज इक्वल्स टू RT अपॉन XZ इज इक्वल्स टू 3/5. सगळ्यांचा रेशो तोच असणार आहे, 3/5. ओके, अँड अँगल, कोणता अँगल आपण घेतोय? अँगल एस. अँगल एस इज इक्वल्स टू अँगल कोणता असायला पाहिजे? पहा, एस ला कोण असायला पाहिजे? वाय. अँगल एस इज इक्वल्स टू वाय. आणि याला काय? जसं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल तसंच करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्लिअर? ओके, सो नाव अँगल एस हा किती आहे? 40 आहे. तर अँगल वाय सुद्धा किती असला पाहिजे? 40 डिग्री असला पाहिजे. क्लिअर? आता पहा आपल्याला हे कसं सॉल्व्ह करायचे. याच्यातले आपण दोन जी नावं आहेत, म्हणजे दोन जे राहिलेल्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या, तर त्या दोन साइड्स आपण काढून घेणार आहोत. ओके, सो द फर्स्ट साइड. आता फर्स्ट साइड आपल्याला कशी काढता येईल याच्यातून? तर कसं काढता येईल पहा आपल्याला. सो RS अपॉन XY, RS अपॉन XY 3:5 आहे आणि RS दिलेला आहे. ठीक आहे, सो फर्स्ट RS अपॉन XY. ओके, RS अपॉन XY किती आहे? 3:5. 3:5. पण ऍक्च्युअल मध्ये RS किती आहे पहा? RS इज 4.5. इट मीन्स दॅट 4.5 अपॉन XY इज इक्वल्स टू 3/5. राईट? ओके, आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं कराल क्रॉस मल्टिप्लिकेशन? 3XY इज इक्वल्स टू 4.5 इंटू 5. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला डायरेक्टली पण करता येत आहे. ठीक आहे, XY इज इक्वल्स टू डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, 4.5 इंटू 5 डिवाइड बाय 3. ओके, सो 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1 इज रिमेन, 3 5 जा 15. मीन्स काय आलं? 1.5 इंटू 5. So can I say XY is equals to 15 5 जा 75 means 7.5 सेंटीमीटर. पहिली साइड भेटली आपल्याला XY. म्हणजे आपल्याला जो ट्रायंगल XYZ काढायचा आहे RST चा, तर सगळ्या बाजू म्हणजे सगळं जे आपल्याला रिक्वायर्ड मटेरियल आहे ते आपल्याकडे आहे. कशाचं? RST चं. बट वी डोंट हॅव अबाउट XYZ. ओके, XYZ चा फक्त आपल्याला एक अँगल भेटला आहे वायचा. क्लिअर? आता आपल्याला XY भेटला 7.5. आता आपल्याला दुसरा त्याच्यातला दुसरा कोण आहे पहा? दुसरा आपल्याला काढावा लागेल. आता पहा, आपल्याला गरज RT आणि XZ ची आहे का? नथिंग. आपल्याला त्याची काही गरज नाही, कारण अँगल मुळे आपल्याला अँगल ज्यावेळेस दिलेला असतो ना त्यावेळेस आपल्याला काय, असं सपोज हा अँगल आणि ही साइड असली की या साइडची काही गरज नाही. ठीक आहे, सो तशा त्यामुळे आपल्याला काय करता येतं? ड्रॉ करायला काही अडचण येत नाही. सो नाव वी आर गोइंग टू फाइंड ST अपॉन YZ. राईट? सो इट इज ऑल्सो 3/5. कशामुळे हे सुद्धा 3/5 आहे? कारण इथं आपण लिहिलेलं आहे. क्लिअर? वाटल्यास इथं तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट देऊन इथं करता येतं का? फ्रॉम फर्स्ट. आणि इथं सुद्धा फ्रॉम फर्स्ट. ओके, वी कॅन डू लाईक दिस. ओके, नाव ST इज गिवन. ST इज 5.7. सो नाव 5.7 अपॉन YZ इज इक्वल्स टू 3/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 3YZ राहिला हा इज इक्वल्स टू 5.7 इंटू 5. नेक्स्ट स्टेप काय असेल? 3 तिकडे जाईल डिवाइडला, म्हणजे YZ इज इक्वल्स टू 5.7 इंटू 5 डिवाइड बाय 3. ओके, नाव 7 plus 5 12. ओके, इट मीन्स दिस इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, 3 1 जा 3, 3 1 जा 3. हाऊ मच इज रिमेन? 2 इज रिमेन. सो पॉइंट इथं 2 दिला, 27 झाला. 3 9 जा 27. क्लिअर? सो YZ विल बी, YZ काय असेल पहा, YZ इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे? 9.5 सेंटीमीटर. आता आपल्याकडं सगळ्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, म्हणजे आपल्याला ज्याची गरज आहे कशासाठी? ट्रायंगल XYZ काढण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. नाव यू हॅव टू ड्रॉ ओनली. राईट? सो नाव वी आर गोइंग टू ड्रॉ RST अँड XYZ. ओके, सो आता आपण पहिल्यांदा ट्रायंगल RST काढूयात. ट्रायंगल RST. ओके, ट्रायंगल RST ची रफ फिगर काढूयात आपण. RST अशा पद्धतीने रफ फिगर. ओके, हा आपल्याला S दिलेला आहे जो 40 डिग्री आहे. ओके, आणि पहिल्यांदा RS आपण काढलेला इथं, सॉरी RS दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, RS इज 4.5.
Okay, here is R, sorry, and ST, okay, here is T. ST किती आहे 5.7. ओके, सो आता ही आपण आधी रफ फिगर काय करूयात, रफ फिगर आहे ते आपण ऍक्च्युअल मध्ये काढून घेऊयात. सो यू हॅव टू फाइंड, यू हॅव टू ड्रॉ ॲट फर्स्ट 5.7 विच इज ST. आपल्याला पहिल्यांदा ST ड्रॉ करून घ्यावा लागेल. ठीक आहे, सो इट इज 5.7. सो आय एम टेकिंग हियर 5.7. ओके, so here 5.7. okay, so now the name of the side is ST which is 5.7. आता लगेच तुम्हाला अँगल ड्रॉ करावा लागेल. so what is the measurement? this is 40 degree. so now I am drawing here 40 degree, 0, 10, 20, 30, 40. okay, so this is 40. so we have to draw this line, we have to join that point with S. okay, so now yes, this is okay. so ह्या लाईन वरती कुठेतरी R आहे पण कुठे माहित नाही. so you have to find what is the length of S and R, means RS आपल्याला फाइंड आउट करायचं. RS दिलेलं आहे 4.5. सो 4.5 दिलंय म्हटल्यावर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, त्याला मेजर करावं लागेल. लेंथ त्याची घ्यावी लागेल आपल्या कंपास मध्ये. सो ओके, ओके, so this is the length of RS. so I will draw here arc. okay, so this will be the place of, कोणाची प्लेस असेल इथं R ची. या ठिकाणी R आला आणि R आणि T काय करून घेऊयात आपण, जॉईन करून घेऊयात. ओके, सो दिस इज 4.5 सेंटीमीटर, दिस इज 40 डिग्री. अशा पद्धतीने तुमची पहिली फिगर. कुठं आपल्याला याची गरज पडली का, बिलकुल नाही, कारण मध्ये आपल्याला अँगल दिलेला आहे. नाव वी विल ड्रॉ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे पहा, दुसरा जो ट्रायंगल आहे तुम्हाला दिलेला तो ट्रायंगल XYZ. ओके, ट्रायंगल XYZ. ओके, सिमिलरली आपल्याला सेम असंच ह्याच स्टेप फॉलो करायचे. म्हणजे पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊयात एक रफ फिगर. ओके, X, Y अँड Z. सो व्हॉट इज Y, तर आपल्याला माहिती 40 डिग्री आहे. ओके, XY किती पहा, आपण मगाशी काढला होता XY इथं. XY इज सॉरी हियर 7.5. ओके, आणि दुसरा आहे 9.5. दिस इज 9.5. ही फिगर नक्की मोठी येणारच होती का, कारण रेशिओ 3:5 आहे ना. ओके, ही 3 असेल तर ही 5 असणार आहे, म्हणजे मोठी येणार आहे. ओके, नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ द सेकेंड ट्रायंगल, दैट इज XYZ, राइट. ओके, फिर से हम वही से स्टार्ट करने वाले हैं. YZ वी हैव टू फाइंड एट फर्स्ट. ओके, सो YZ पहिल्यांदा आपण काढूयात 9.5. 9.5 यू हॅव टू ड्रॉ ॲज अ बेस. तुम्हाला तो बेस म्हणून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो 9.5 यू विल गेट हियर. येस, 9.5. ओके, सो हियर द नेम ऑफ दिस पॉइंट इज Y आणि इकडे घेणार आहात तुम्ही Z, राईट. सो नाव आता आपल्याला लगेच साईड काढता येणार नाही, अँगल काढावं लागेल. सो दॅट इज 40 डिग्री. ओके, 40 डिग्री, पुन्हा 0, 10, 20, 30, 40. काही जण इकडचा घेतात पहा अँगल, 40 घेतात पण तो 140 होऊन जातो मग. ठीक आहे, सो आपण ज्यावेळेस इकडं फिगर आहे पॉईंटच्या त्यावेळेस इकडून मोजायचं. ठीक आहे, सो दिस इज 40 डिग्री. ओके, नाव आय एम जॉईनिंग दिस पॉइंट विथ Y. ओके, आता याच्यावरती कुठंतरी तुमचा X पॉइंट आहे, पण कुठे आहे नेमका, तर तो फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा कंपास मध्ये आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ते घ्यायचे. हे किती आहे, 7.5. ओके, सो नाउ आय एम टेकिंग 7.5. ओके, सो हियर 7.5 या ठिकाणी ठेवा. ओके, दिस आर्क अँड दिस पॉइंट विल X. पॉइंट X हा काय असेल, पॉइंट X असेल. नाव आपल्याला त्याला फक्त जॉईन करायचे Z बरोबर, कारण तो जॉईन केल्याशिवाय फिगर आपली क्लोज होणार नाही. ओके, अँड नाव अँगल सॉरी ट्रायंगल XYZ हा जो आहे तो किती आहे, 40 डिग्री आहे. दिस इज 7.5 सेंटीमीटर, दिस इज 9.5 सेंटीमीटर. ओके, अँड दिस इज युअर फिगर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे ड्रॉ करायचं. अवघड असं काहीही नाही, फक्त तुम्हाला थोडासा विचार करायचा की कसं ड्रॉ करता येईल. क्लिअर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. So okay, this is first practice set. Actually first 3 questions are only there. Okay, one question means last fourth one question is remain, so we will take that question in next video. Okay.